लष्कर-ए तोयबाचा सूत्रधार हाफिज सईद पाण्याच्या मार्गाने भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे। लष्कर-ए तोयबाचे 8 ते 9 दहशतवादी जम्मूतील निक्की तवी आणि बडी तवी नदीच्या परिसरात दबा धरून बसल्याची देखील माहिती समोर येते आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? विलास, सर्जिकल अटॅक नंतर सातत्याने पाकिस्तानकडून जो घुसखोरीचा प्रयत्न होतोय तशाच पद्धतीचा हा एक प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। आणि विशेष म्हणजे गुजरात पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत जी भारत पाकिस्तानची सीमा आहे ती संपूर्णपणे जमिनी सीमा नाहीये। काही ठिकाणी नदी, नाले आणि जंगलांचा भाग आहे आणि याच परिसरातून भारतामध्ये घुसण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न असल्याची माहिती कळते आहे। लष्कराचा जो कमांडर आहे अबू टांडेला त्याच्यावरती हाफिज सईदनं अशा पद्धतीची जबाबदारी सोपवली आहे आणि त्यामुळेच जम्मू परिसरातली ही जी जम्मू तावी नदी आहे तिच्या नदी आणि नाल्यांच्या भोवतीची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आली आहे। 8 ते 9 अतिरेकी अशा पद्धतीनं जम्मू मधून नदी नाल्यांच्या मार्गातून भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना कळलेली आहे आणि पाकिस्तानकडून या अतिरेक्यांचं मार्गक्रमण सोपं व्हावं याच्यासाठी सीमेवरून सातत्यानं गोळीबार देखील होतोय। मात्र हा रोखण्यासाठी सुरक्षा दल जे आहेत ते सगळे सतर्क आहेत आणि तशा पद्धतीची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पाकिस्तानच्या या कुरापती सुरू आहेत आणि तिकडे सीमेवर सगळा गोळीबार देखील ते करतायत।